काही पॉप्युलर करिअर मिथ्स. डॉक्टर इंजिनियर बनलात ना तर लाईफ सिक्युअर. मोठा मिथ आहे हा. करिअर बद्दल काही मिथ्स आजही लोकांना बिलीव्ह करतात आणि यामुळे हजारो स्टुडंट्स चुकीच्या दिशेला जातात. मिथ 1, सायन्स घेतलं की फ्युचर बनतं. रियालिटी, तुमच्या स्ट्रेंथनुसार तुमचं फ्युचर बनतं, स्ट्रीमनुसार नाही. मिथ 2, आर्ट्स म्हणजे वीक स्टुडंट. रियालिटी, आजच्या जगात सायकोलॉजी, लॉ, डिझाईन, सोशल सायन्स हे हायएस्ट डिमांड करिअर आहे. मिथ 3, मार्क्स कमी तर करिअर ऑप्शनच नाही. रियालिटी काय माहिती आहे का, तुमचे स्किल्स खूप चांगले असेल ना मार्क्सपेक्षाही, तर मार्केट स्किल्सला पैसे देतं, मार्क्सला नाही. मिथ 4, एकच करिअर आयुष्यभर करायचंय. रियालिटी, आजच्या डिजिटल जगात मल्टी करिअर लाईफस्टाईल ही नॉर्मल आहे. करिअर काउन्सिलिंग हे मिथ्स तोडतं आणि रिअल पर्सनलाइज डायरेक्शन देतं. जर तुम्हालाही असे तुमचे काही मिथ्स आहेत आणि जे ऑलरेडी तुम्ही लाईफमध्ये अप्लाय केले आहेत आणि जर ते तुम्हाला ब्रेक करायचे असतील आणि या रॉंग माइंडसेटमधनं बाहेर यायचं असेल तर आजच आम्हाला फॉलो करा आणि DM करा आय वॉन्ट करिअर काउन्सिलिंग. काही पॉप्युलर करिअर मिथ्स. डॉक्टर इंजिनियर बनलात ना तर लाईफ सिक्युअर. मोठा मिथ आहे हा. करिअर बद्दल काही मिथ्स आजही लोकांना बिलीव्ह करतात आणि यामुळे हजारो स्टुडंट्स चुकीच्या दिशेला जातात. मिथ 1, सायन्स घेतलं की फ्युचर बनतं. रियालिटी, तुमच्या स्ट्रेंथनुसार तुमचं फ्युचर बनतं, स्ट्रीमनुसार नाही. मिथ 2, आर्ट्स म्हणजे वीक स्टुडंट. रियालिटी, आजच्या जगात सायकोलॉजी, लॉ, डिझाईन, सोशल सायन्स हे हायएस्ट डिमांड करिअर आहे. मिथ 3, मार्क्स कमी तर करिअर ऑप्शनच नाही. रियालिटी काय माहिती आहे का, तुमचे स्किल्स खूप चांगले असेल ना मार्क्सपेक्षाही, तर मार्केट स्किल्सला पैसे देतं, मार्क्सला नाही. मिथ 4, एकच करिअर आयुष्यभर करायचंय. रियालिटी, आजच्या डिजिटल जगात मल्टी करिअर लाईफस्टाईल ही नॉर्मल आहे. करिअर काउन्सिलिंग हे मिथ्स तोडतं आणि रिअल पर्सनलाइज डायरेक्शन देतं. जर तुम्हालाही असे तुमचे काही मिथ्स आहेत आणि जे ऑलरेडी तुम्ही लाईफमध्ये अप्लाय केले आहेत आणि जर ते तुम्हाला ब्रेक करायचे असतील आणि या रॉंग माइंडसेटमधनं बाहेर यायचं असेल तर आजच आम्हाला फॉलो करा आणि DM करा आय वॉन्ट करिअर काउन्सिलिंग.